Hello student. Hello student. Lecture number 3rd on fundamental of double entry bookkeeping system. Last lecture we had seen golden rule of debit and credit for account or different account. In this lecture we will see analysis of transaction by applying rule of debit and credit traditional approach. In this approach हा जो ट्रॅडिशनल अप्रोच आहे ह्या अप्रोचमध्ये आपण काय बघणार आहोत तर एक आपल्याला ट्रान्झॅक्शन दिलं जातं. जे ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे त्या ट्रान्झॅक्शनवरून पुढे आपल्याला त्याचे 2 आस्पेक्ट फाइंड आउट करायचे. 2 अकाउंटमध्ये ते इन्व्हॉल्व करायचे. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट आपल्याला त्या ठिकाणी बनवायचं आहे. देन रूल्स अप्लाइड अँड अकाउंट टू बी डेबिटेड अँड क्रेडिटेड. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 6 कॉलम हे आपल्याला प्रिपेअर करायचे असतात एक ट्रान्झॅक्शनवरून. जनरली आपल्याला डेबिट अँड क्रेडिट एवढंच आपल्याला गरजेचं असतं त्या अकाउंटचं, डेबिट अकाउंट अँड क्रेडिट अकाउंट. पण ते कशा पद्धतीने डेबिट क्रेडिट फाइंड आउट केलं जातं त्याच्यासाठी ट्रॅडिशनल अप्रोच आपल्याला हेल्प करतो आहे. फर्स्ट ट्रान्झॅक्शन इज कमेन्स्ड बिझनेस विथ कॅश ₹50,000. कमेन्स्ड मीन्स बिझनेस स्टार्ट झालेला आहे. ज्या वेळेला तो स्टार्ट झाला आहे त्यावेळेला प्रोप्रायटरने 50,000 एवढी कॅश त्या बिझनेसमध्ये काय केली आहे, आणलेली आहे, असं त्याचं मिनिंग होतं आहे. मग त्याच्यात 2 आस्पेक्ट म्हणजेच काय तर त्याचे जे ट्रान्झॅक्शन असेल ते ट्रान्झॅक्शनचं हे जे आता आपण बोललो आहे ना ते ट्रान्झॅक्शन आहे, व्यवहार आहे. काय व्यवहार झाला हा सांगतो आहे. जे ट्रान्झॅक्शन असेल त्या ट्रान्झॅक्शनचे 2 पार्ट केले जातात. 2 पार्ट म्हणजेच काय तर एक बिझनेस स्टार्ट झालेला जो आहे आणि त्यावेळेला कॅश ही प्रोप्रायटरने आणलेली आहे. मग आता त्यामध्ये तो आस्पेक्ट फाइंड आउट करत असताना म्हणजे त्याच्या ज्या 2 बाजू आहेत ह्या जेव्हा फाइंड आउट करतो त्यावेळेला ॲक्च्युली काय झालेलं आहे तर त्या बिझनेसचे रिलेटेड फक्त त्या बिझनेसमध्ये काय ट्रान्झॅक्शन झालेलं आहे किंवा काय बदल झालेला आहे तो या ठिकाणी सांगितला जातो आहे. तर बिझनेसमध्ये कॅश आलेली आहे आणि ती कॅश कोणी आणली आहे तर जो ओनर आहे, जो प्रोप्रायटर आहे त्याने आणलेली आहे. म्हणून काय म्हणणार आपण कॅश कम इन टू द बिझनेस अँड प्रोप्रायटर इज अ गिवर ऑफ द कॅपिटल. कॅश कम्स इन टू द बिझनेसमध्ये कॅश आली आहे आणि ती प्रोप्रायटरने ॲज अ कॅपिटल म्हणून त्या ठिकाणी ती इंट्रोड्यूस केलेली आहे. तर 2 अकाउंटमध्ये इन्व्हॉल्व करणार त्यावेळेला काय घेणार तर या ठिकाणचा जो मेन पार्ट आहे तो म्हणजेच अकाउंट जे आहे ते आता या ठिकाणी कम्स इन टू द बिझनेस हे आपलं अकाउंट होत नाही तर कॅश हे एक अकाउंट होतं आहे जे रिअल अकाउंटशी रिलेटेड आहे. म्हणून कॅश हे एक अकाउंट झालं आहे तर प्रोप्रायटरने काय आणलं आहे तर कॅपिटल आणलं आहे. कॅश आणली आहे पण ती कशी ॲज अ कॅपिटल म्हणून मग कॅपिटल अशी 2 अकाउंट झाले. त्यानंतर क्लासिफिकेशन आपल्या लास्ट लेक्चरला झालेलं आहे ज्यामध्ये कॅश कशामध्ये येतं आहे कॅश ही असेट्स आहे म्हणजेच ते रिअलला येणार आणि कॅपिटल हे पर्सनलाइज आहे म्हणून ते पर्सनलमध्ये येणार, एखाद्या प्रोप्रायटरचं आहे ते. मग या ठिकाणी आता आपण जर कॅश कम्स इन टू द बिझनेस कम्स म्हटलं आहे तर 3 जे रूल आहेत गोल्डन रूल त्यामध्ये कुठे ते मॅच होतं आहे, कुठल्या रूलला मॅच होतं आहे तर रिअल अकाउंटचा डेबिटचा रूल काय सांगतो आहे डेबिट व्हॉट कम्स इन. काय कम्स इन आहे ते कॅश. मग कॅश कम्स इन म्हणून रिअल अकाउंटचा डेबिटचा रूल त्याला लागू होतो आहे. तर सेकंड आपण जे पर्सनल म्हटलं आहे पर्सनलचा रूल काय सांगतो आहे डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. इथे रिसिव्हर नाही आहे ते गिव्हर आहे म्हणून क्रेडिट द गिव्हर हा रूल त्या ठिकाणी लागू होतो आहे. मग या पद्धतीने आपण 2 अकाउंट केलेत. जे अकाउंट इन्व्हॉल्वमेंटमध्ये दिसत आहेत तुम्हाला ते कॅश अकाउंट अँड कॅपिटल अकाउंट असे 2 आपले अकाउंट झालेले आहेत. देन सेकंड ॲडव्हर्टाइजमेंट पेड ₹5,000 टू इम्रान. ॲडव्हर्टाइजमेंट पेड झालेली आहे ₹5,000 इम्रानला. टू इम्रान म्हणजेच इम्रानला, टू म्हणजे च्याला. ॲडव्हर्टाइजमेंट पेड झाली म्हणजेच ॲडव्हर्टाइजमेंट पे करण्यासाठी आपल्याला कॅश पे करायला लागली आहे म्हणजेच त्या बिझनेससाठी तो काय आहे एक्सपेंडिचर आहे. त्या बिझनेसच्या दृष्टिकोनातून तो एक्सपेंडिचर आहे म्हणून ॲडव्हर्टाइजमेंट इज ॲन
एक्सपेंडिचर. बिझनेसमधून तो तेवढा खर्च झालेला आहे, शॉर्ट टर्म पिरियडचा तो एक्सपेंडिचर आहे. एक्सपेंडिचर आहे तर आता या ठिकाणी कॅश पेड झाली आहे, म्हणजेच बिझनेसचा जो काय बॅलन्स आहे तो बॅलन्स काय झाला आहे, कमी झाला आहे. म्हणजेच काय म्हणणार, कॅश गोज आउट. कॅश गोज आउट म्हटले म्हणून दोन अकाउंट या ठिकाणी आपल्याला मिळतात. एक म्हणजेच ॲडव्हर्टाइजमेंट आणि दुसरा कॅश. ॲडव्हर्टाइजमेंट हा जो आहे हा नॉमिनलचा आहे, कारण काय तर त्याच्यासाठी एक्सपेंडिचर म्हटलं जातं. ॲडव्हर्टाइजमेंट हा एक्सपेंडिचर आहे. मग एक्सपेंडिचर या गोल्डन रूलमध्ये येतं आहे कुठे, 3 रूलमध्ये. नॉमिनल अकाउंटच्या डेबिट साईडला मिळतं आहे बघा, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. डेबिटला काय येणार, सगळे एक्सपेन्सेस आणि लॉसेस येणार, म्हणून नॉमिनलचा डेबिटचा रूल त्याला लागू होतो आहे. दॅन कॅश गोज आउट म्हटलं आहे, मग गोज आउट हा कुठे येतो आहे, रिअल अकाउंटमध्ये आहे. डेबिट हॉट कम्स इन, क्रेडिट हॉट गोज आउट. जे गेलेलं आहे ते क्रेडिटला आणि जे आलेलं आहे ते डेबिटला. मग या ठिकाणी कॅश गेली आहे म्हणजेच काय होणार, ती कुठे येणार, क्रेडिटला येणार. म्हणजे या ठिकाणी दोन अकाउंट मिळाले, फर्स्ट ॲडव्हर्टाइजमेंट अँड सेकंड कॅश. नेक्स्ट थर्ड इज डिपॉझिटेड कॅश इंटू द बँक ऑफ ₹10,000. कॅश डिपॉझिट केली आहे इंटू द बँक. तर कॅश बँकमध्ये जर डिपॉझिट झाली आहे याचाच अर्थ ती कॅश बिझनेसमध्ये आहे का, नाही आहे. बिझनेसमधून ती काय झाली, आऊट झाली आहे, म्हणजेच कॅश गोज आउट. मग ती बिझनेसमधून आऊट झाली तर कोणी रिसिव्ह केली आहे, तर बँक ऑफ इंडिया इज अ गिव्हर. म्हणजे दोन पार्ट आलेत. फर्स्ट इज अ Bank of India is a giver and second one is cash goes out. Okay, then Bank of India is a personalized group, means personal account, and cash is a real account. Okay, then applied rule, personal debit the receiver. बँकेने काय केलं आहे, ते रिसीव्ह केलं आहे, म्हणून डेबिटला काय येणार आहे, बँक ऑफ इंडिया. बँकेचं नाव असेल तर बँकेचं पूर्ण नाव घ्यायचं आहे, अदरवाईज काय घ्यायचं आहे, फक्त बँक. देन कॅश गोज आउट. मग कॅश हे आपलं असेट्स आहे, असेट्स आहे म्हणून असेटला रूल कुठला यूज होतो आहे, तर क्रेडिट हॉट गोज आउट. कॅश गोज आउट झालेली आहे, मग क्रेडिटला येणार ते. म्हणजेच दोन अकाउंट आपल्याला मिळाले, बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट मीन्स बँक ऑफ इंडिया अकाउंट अँड कॅश अकाउंट. Next one is purchased goods from Sunil ₹13,000. Purchased goods from Sunil ₹13,000. Its main transaction is on credit. ज्या वेळेला पर्चेस्ड गुड्स फॉर कॅश किंवा पर्चेस्ड गुड्स ची इन्फॉर्मेशन पूर्ण तुम्हाला मिळत नाही आहे, कॅश या ठिकाणी रिसिव्ह पे केलेली, त्यावेळेला ते ऑन क्रेडिट असतं. म्हणजे जनरली फ्रॉम डॉट 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 सांगितलं असेल ज्या सेलरचं नाव, तर त्यावेळेला ते ऑन क्रेडिट ट्रान्झॅक्शनच असतं. ओके, पर्चेस्ड गुड्स, गुड्स परचेस केला आहे म्हणजेच त्या ठिकाणी परचेस इज अन एक्सपेंडिचर. परचेस हे एक्सपेंडिचर आहे. गुड्स परचेस केला आहे पण कॅश पेड झाली आहे का, नाही झाली आहे, कारण हा ऑन क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. मग ही सर्व्हिस आपल्याला कोणी दिली आहे, तर सुनील इज अ गिव्हर. सुनील असेल किंवा सेलर असेल, इज अ गिव्हर. ओके, purchase is an expenses and Sunil is a giver. मीन्स परचेसचा जो पार्ट आहे हा कुठे येतो आहे, एक्सपेंडिचर सगळे नॉमिनलला येतात, नॉमिनलच्या डेबिट साईडला. ओके, अँड सुनील हा पर्सनल झाला, व्यक्तिगत अकाउंट झालं त्याचं, म्हणजेच तो कुठे येणार आहे, पर्सनलला. पर्सनलमध्ये कुठे येणार आहे, आता सुनीलने काय केलं आहे, सुनील हा कोण आहे, गिवर आहे, आणि क्रेडिटला कोण येतं आहे, गिवर. म्हणजेच पर्चेस अकाउंट अँड सुनील अकाउंट असे दोन अकाउंट आपल्या या ठिकाणी तयार होतात. नेक्स्ट, सोल्ड गुड्स फॉर कॅश ₹12,000. आता या ट्रान्झॅक्शनमध्ये सांगितले बघा, सोल्ड गुड्स फॉर कॅश म्हणजे विथ कॅश ट्रान्झॅक्शन झालेलं आपल्याला दिसते. गुड्स सोल्ड केले फॉर कॅशने, एखादा गुड्स सोल्ड झाला आहे पण त्या बदल्यात काय झाली, आपल्याला कॅश मिळाली आहे, म्हणजेच आपण म्हणणार कॅश कम्स इन. ती कशामुळे मिळाली आहे, सेल केल्यामुळे, आणि सेल काय असतं, आपलं इन्कम असतं. म्हणून कॅश कम्स इन अँड सेल्स इज ॲन इन्कम. ओके, मग कॅश हा आपला रिअल अकाउंट आहे. रिअल अकाउंटमध्ये काय म्हणणार, डेबिट हॉट कम्स इन मीन्स कॅश या ठिकाणी आलेली आहे.
ओके, डेबिट व्हॉट कम्स इन. ओके, नेक्स्ट सेल्स इज अन इन्कम. मग इन्कम कशामध्ये येत आहे तर नॉमिनल अकाउंटमध्ये येते. नॉमिनलमध्ये काय सांगितलं आहे, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. सगळे इन्कम आणि गेन्स कुठे येतात, या ठिकाणी क्रेडिटला येतात. म्हणून दोन अकाउंट झाले, कॅश अकाउंट अँड सेल्स अकाउंट. नेक्स्ट रिसिव्ड कमिशन ₹4,500. कमिशन रिसिव्ड केलेलं आहे 4,500. म्हणजे आता या ठिकाणी कमिशन रिसिव्ड ॲज अ कॅश. कमिशन रिसिव्ड केले पण ते कसं केलं आहे, ॲज अ कॅश केलं आहे. म्हणजेच त्या ठिकाणी त्या बिझनेसची काय झाली आहे, कॅश इन्क्रीज झाली आहे. कॅश अकाउंट डेबिट. आणि कमिशन रिसिव्ड झाले म्हणजेच ते काय आपलं इन्कम आहे. रिसिव्ड झाले म्हणजेच ते आपल्याला मिळालं आहे, आपलं इन्क्रीमेंट करते. म्हणून कॅश कम्स इन अँड कमिशन रिसिव्ड इज अँड इन्कम. मग कॅश कशामध्ये येते, रिअलला. पुन्हा एकदा रिपीट झाले बघा, कॅश रिअलला येते. मग रिअलचं डेबिटचा रूल, डेबिट व्हॉट कम्स इन अँड कमिशन रिसिव्ड म्हणजेच इन्कम आहे, तर इन्कम कशामध्ये येणार आहे, नॉमिनलला. क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. ओके, मीन्स टू अकाउंट, कॅश अकाउंट अँड कमिशन अकाउंट. तर इथे एक तुमच्यासाठी ॲक्टिव्हिटी सीट दिलेली आहे. अगोदरच्या पण पेजवर एक ॲक्टिव्हिटी सीट आहे, तुम्ही ते चेक करा. तर ही ॲक्टिव्हिटी सीट जी आहे मी फक्त एक्सप्लेन करते, तुम्हाला ते सॉल्व करायची आहे. कमेन्स्ड बिझनेस विथ कॅश ₹90,000. सेम फर्स्ट ट्रान्झॅक्शन तुम्हाला मिळालेलं होतं तेच. कमेन्स्ड बिझनेस विथ कॅश मीन्स कॅश कम्स इन टू द बिझनेस अँड प्रोप्रायटर इज अ गिवर. ओके, टू अस्पेक्ट झाले. त्यानंतर इन्व्हॉल्वमेंट, कॅश कम्स इन म्हणजेच कॅश हे अकाउंट आहे आणि दुसरं म्हणजेच कॅपिटल हे अकाउंट आहे. त्यानंतर क्लासिफिकेशन अकाउंटमध्ये जर करायला गेला तर त्यामध्ये कॅश कशामध्ये येते तुम्हाला, रिअल अकाउंटला. देन कॅपिटल कशामध्ये येते आहे तर पर्सनलला. मग त्यासाठी अप्लाय रूल काय आहे, कॅश काय सांगते, कॅश कम्स इन म्हणजेच डेबिट व्हॉट कम्स इन, डेबिटचा रूल लागू होणार. अँड प्रोप्रायटर इज अ गिवर, तो गिवर आहे म्हणजेच क्रेडिट द गिवर. ओके, म्हणजे कॅश आणि कॅपिटल असे दोन तुमचे अकाउंट झाले. देन सेकंड इज डिपॉझिटेड कॅश इंटू देना बँक. आता या ठिकाणी आपल्याला देना बँक सांगितले. डिपॉझिटेड कॅश इंटू देना बँक, कॅश डिपॉझिट केले इंटू देना बँक म्हणजे देना बँकने ते रिसिव्हर केलं आहे. देना बँक इज अ रिसिव्हर. अँड बिझनेसमध्ये कॅश आहे का, नाही, म्हणजेच बिझनेसमधून कॅश आउट झाली आहे, कॅश गोज आउट. ओके, देना बँक इज अ पर्सनल अकाउंट अँड कॅश इज अ रिअल अकाउंट. म्हणजेच देना बँकला काय येणार, डेबिट द रिसिव्हर अँड कॅशला काय येणार, क्रेडिट व्हॉट गोज आउट. ओके, देना बँक अकाउंट आणि कॅश अशी आपले अकाउंट दिसणार. द नेक्स्ट वन इज थर्ड, विड्रॉ कॅश फॉर पर्सनल यूज ₹1,500. विड्रॉ म्हणजेच कॅश विड्रॉल केली, बिझनेसमधून कॅश विड्रॉल केलेली आहे पण ती पर्सनल यूजसाठी आहे. ज्या वेळेला कॅश विड्रॉल केली जाते पर्सनल यूजसाठी त्यावेळेला त्याला ड्रॉइंग हा वर्ड यूज केला जातो आहे. मग अशी जर कंडिशन असेल तर त्यावेळेला आपण काय म्हणणार तर कॅश विड्रॉल केली याचाच अर्थ बिझनेसमधून कॅश गोज आउट झाली आहे. पण ड्रॉइंग इज द रिसिव्हर ऑफ बेनिफिट. ड्रॉइंग हा जो रिसीव्ह करतो आहे त्याचा काय असतो, बेनिफिट असतो आहे आणि हा आपला नेहमी पर्सनलमध्ये दिसत असतो आहे. ओके, त्यामुळे दोन अकाउंट या ठिकाणी होणार, ड्रॉविंग अँड कॅश. बिझनेसमधून कॅश विड्रॉल केली म्हणजेच बिझनेसमध्ये कॅश नाही आहे, गोज आउट झालेली आहे. ओके, म्हणजे दोन अकाउंट ड्रॉविंग अँड कॅश. ओके, ड्रॉइंगसाठी रूल काय होतो आहे, ॲक्च्युली ड्रॉइंग म्हणजेच काय, डिक्रीज इन द कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट म्हणजे जे काय भांडवल आहे त्याचा बॅलन्स काय झाला आहे तेवढा डिक्रीज झालेला आहे, जेवढा विड्रॉल केला आहे तेवढा म्हणजेच 1,500. ड्रॉइंगसाठी पर्सनल रोल अप्लाइड होतो आहे तर कॅशसाठी रिअलचा रोल हा अप्लाइड होतो आहे. नेक्स्ट, परचेस्ड गुड्स फ्रॉम मंदार ₹12,000. आता या ठिकाणी देखील परचेस गुड्स फ्रॉम मंदार म्हटलं आहे म्हणजेच ऑन क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. परचेस इज अन एक्सपेंडिचर अँड मंदार इज अ गिवर. मंदारने ती सर्व्हिस आपल्याला दिलेली आहे म्हणून परचेस इज अन एक्सपेंडिचर, परचेसला रोल नॉमिनलचा लागू होतो आहे. पण मंदारसाठी मंदार इज अ गिवर आहे, मंदार गिवर असला तर त्यासाठी काय होणार आहे, पर्सनलचा रूल अप्लाइड होणार आहे आणि म्हणून परचेस आणि मंदार असे दोन अकाउंट आपले या ठिकाणी तयार होतात.
नेक्स्ट इज फिफ्थ, पेड सॅलरी ₹2000. सॅलरी पेड झालेली आहे ₹2000. पेड मीन्स कॅश गोज आउट. कोणताही वर्ड्स ज्या वेळेला पेड म्हटला जातो आहे, कोणते एक्सपेंडिचर पेड झालेली असते त्यावेळेला कॅश नेहमी गोज आउट झालेली असते, आणि ज्या वेळेला ती रिसिव्ड केली जाते त्यावेळेला कॅश कम्स इन असते. ओके. पेड सॅलरी ₹2000. सॅलरी पेड झाली आहे ₹2000ची, 2000 सॅलरी पेड झाली आहे. म्हणजे सॅलरी इज अन एक्सपेन्सेस. सॅलरीसाठी काय केलं आहे, बिझनेसने खर्च केला आहे. अँड कॅश गोज आउट. कशा स्वरूपात केलं आहे, कॅशच्या स्वरूपात. म्हणजे सॅलरी इज अन एक्सपेन्सेस मीन्स नॉमिनल अकाउंट अँड कॅश गोज आउट मीन्स रिअल अकाउंट. या ठिकाणी सॅलरी अँड कॅश असे 2 अकाउंट आपल्याला मिळाले आहेत. त्यानंतर रिसिव्ड इंटरेस्ट ₹4000. रिसिव्ड इंटरेस्ट रिसिव्ड झाला आहे, म्हणजेच कॅश कम्स इन, इंटरेस्ट रिसिव्ड जो काही घटक आपण करतो आहे म्हणजेच तो बिझनेसमध्ये काय करतो आहे, कॅश इन्क्रीज करतो आहे. मीन्स कॅश कम्स इन अँड इंटरेस्ट रिसिव्ड इज अँड इन्कम. ते आपलं काय आहे, इन्कम आहे. म्हणजेच या ठिकाणी कॅशसाठी रिअल अकाउंट अँड इंटरेस्ट हे आपलं इन्कम आहे, म्हणजेच नॉमिनलचा क्रेडिटचा रूल या ठिकाणी आपल्याला ॲप्लाइड होतो आहे. म्हणजेच 2 अकाउंट आपले झाले, एक कॅश अँड इंटरेस्ट. ओके. तुम्ही हा ॲक्टिव्हिटी शीट जी आहे ही तुम्ही कंप्लीट करायची आहे. मी फक्त तुम्हाला एक्सप्लेन करून दिलेली आहे, तुमच्यासाठी आहे ते. थँक्यू.